Welcome student. Standard 7th subject maths topic number 13 Pythagoras theorem. Let's recall. Students, we know that some types of triangles based on their angles. तुम्हाला काही त्रिकोणाचे प्रकार माहिती आहेत जे त्याच्या कोणावरून पडतात. इयत्ता 6वी मध्ये तुम्ही हे अभ्यासलेले आहात. आता या ठिकाणी तुम्हाला एक त्रिकोण दिसतो. हा त्रिकोण जर तुम्ही पाहायला गेलात ट्रायंगल PQR जर तुम्ही ऑब्झर्व केला तर याचे कोन जर आपण पाहिले तर हा कोणत्या प्रकारामध्ये येतो बरं जर तुम्ही अभ्यासला असाल तर पहा या ठिकाणी त्याचे अँगल आपण मोजले. ठीक आहे, हा किती भेटतोय आपल्याला 55 डिग्री. हा देन हा अँगल जर मोजला आपण अँगल P मोजला काउंट केला तर आपल्याला किती भेटतो हा 70 डिग्री भेटतो. हा देन अँगल आपण R जर काउंट केला तर हा सुद्धा कसा दिसतो आपल्याला लघुकोनच मिळतो. म्हणजेच काय या त्रिकोणाचा जर तुम्ही अभ्यास केला ह्या ट्रायंगलचा जर तुम्ही अभ्यास केला तर या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलचे सर्व अँगल्स तुम्हाला कसे दिसतायत तर ॲक्यूट दिसतायत. कसे दिसतायत ॲक्यूट दिसतायत म्हणजेच काय लघुकोन दिसतायत. देन a triangle with all three acute angles, therefore we call this triangle is acute angled triangle. हे तुम्ही मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये अभ्यासले. आणखी दोन प्रकार आपण त्रिकोणाचे अभ्यासले होते. ते कोणते तर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट इज acute angle. Then this is second टाइप ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन देअर अँगल. जर ह्याचा पण अभ्यास आपण केला तर याचे अँगल्स आपण पहिल्यांदा काय करावे लागतील आपल्याला मोजावे लागतील. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर हा अँगल जो तुम्हाला दिसतोय अँगल B जर काउंट केला तर तो किती दिसतो तुम्हाला टोटली 90 डिग्री दिसतो आपल्याला. किती 90 डिग्री मध्ये. हा 90 अंशाचं काटकोन असेल तर त्याला काटकोनाचं असं चिन्ह केलं जातं पहा. तुम्ही मागच्या वर्षी हे अभ्यासलेला आहात. मग हा जो अँगल आहे हा कितीचा आहे अँगल B 90 डिग्रीचा आहे. देअरफॉर आपण याला काय म्हणतो राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणतो. काय म्हणतो राईट अँगल्ड ट्रायंगल. याला आपण काय म्हणणार आहात राईट अँगल्ड ट्रायंगल असे म्हणणार आहात. व्हाय अ ट्रायंगल with one right angle, that's why we call this triangle is right angled triangle. Therefore triangle ABC is a right angled triangle. Then third is तिसरा पण प्रकार आपण अभ्यासलेला होता मागच्या वर्षी. सांगा बघू कुठला एंड लास्ट वन इज तर वन अँगल कसा असतो ऑब्ट्यूस असतो म्हणजे विशाल असतो. जर तुम्ही हे सुद्धा मेजर करून पाहिला तर हा अँगल किती दिसतोय बघा तुम्हाला 130 डिग्री दिसतो. म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त. म्हणजेच हा ट्रायंगल कसा आहे ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल अशा स्वरूपाचा ट्रायंगल हा आपल्याला पाहायला मिळतो. दॅट्स व्हाय दोज ऑल ट्रायंगल्स आर टाइप्स ऑफ ट्रायंगल्स बेस्ड ऑन देअर अँगल्स. मग हे आपण का पाहिलो कारण आजचा टॉपिक जो आपण शिकवणार आहोत पायथागोरसचा थेरम तो या राईट अँगल्ड ट्रायंगलशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे या राईट अँगल ट्रायंगलशी संबंधित आहे. म्हणून तुम्हाला त्रिकोणाचे प्रकार कोणते आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द पायथागोरस थेरम अँड राईट अँगल्ड ट्रायंगल. आता आपण पायथागोरसचा थेरम हा अभ्यासणार आहोत. Pythagoras was a great scientist or mathematics of 6th century. That time he made important contribution to mathematics. म्हणजे त्यानं काय केलं होतं पायथागोरसनं तर गणिततज्ञ प्रसिद्ध गणिततज्ञ असं त्याला म्हटलं जातं. 6व्या शतकात त्यानं खूप गणिताविषयीचे संशोधन केलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर त्याची जी मेथड आहे टीचिंगची तो मॅथमॅटिक्स म्हणून खूप मोठ्या प्रमाणात गाजलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याची जी ही मेथड आहे पायथागोरस थेरमची ती मेथड जी आता आपण अभ्यासणार आहोत ती मेथड सगळीकडेच वापरली जाते आणि ती खूप प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहायला मिळते. हिज मेथड ऑफ टीचिंग मॅथमॅटिक्स वॉज व्हेरी पॉप्युलर. दॅट्स वाय ही
trained the several mathematicians. त्यामुळे काय केलं त्यांना त्या ठिकाणी आपल्याला त्याची थेरम जी आहे ती थेरम आता या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे. People of many countries have long knows of certain principles of related to right angle triangle. आता बऱ्याच लोकांनी ह्या राईट अँगल ट्रायंगल विषयीचे प्रिन्सिपल्स काय याच्यामध्ये असणारे नियम आहेत त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. It is also given in the book in India at that time as Pythagoras was the first proved this theorem. पायथागोरसने काय केलं, बऱ्याच शास्त्रज्ञांनी काटकोन त्रिकोणाविषयीची अनेक तत्व सांगितली, पण पायथागोरसनेच काय केलं ते थेरम सिद्ध करून दाखवली, त्याची सिद्धता सिद्ध करून दाखवली. दॅट्स वाय इट इज नेम्ड आफ्टर हिम द पायथागोरस थेरम. म्हणून त्याला त्याच्यानंतर त्या थेरमला काय नाव देण्यात आलं, पायथागोरसचा थेरम असं नाव देण्यात आलं. नाव लुक एट दिस पिक्चर. देयर इज 3 ट्रायंगल्स. तुम्हाला इथं 3 ट्रायंगल्स दिसतात. फर्स्ट इज ट्रायंगल ए बी सी, second is triangle MLN, then after XYZ. हे 3 ट्रायंगल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. नाउ मेजर द अँगल्स ऑफ दिस ट्रायंगल. पहिल्यांदा आपण काय करणार, त्या ट्रायंगलचे अँगल्स जे आपण मेजर करणार. तुम्ही इथं दिलेल्या या खुणावरूनच तुमच्या लक्षात येतं दिस इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. दिस इज ऑल्सो राईट अँगल्ड ट्रायंगल. उलटा दिला, ठीक आहे. हा असा आपण काउंट करतो. हा सुद्धा कसा आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल. ठीक आहे. हा सुद्धा कसा आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल. हे तिन्ही ट्रायंगल तुम्हाला कसे दिसत आहेत, राईट अँगल्स मध्ये दिसत आहेत. नाव व्हॉट आर द साइड्स ऑफ दोज ट्रायंगल्स. म्हणजे आता या ट्रायंगल्सचे साइड्स कोणकोणते आहेत, ट्रायंगल ए बी सी चे साइड्स कोणकोणते आहेत सांगा बघू. लेंथ ए बी, लेंथ बी सी अँड लेंथ सी ए. देन ह्याचे साइड्स कोणकोणते येतात, लेंथ एम एल, देन एल एन, देन एन एम. देन आफ्टर लेंथ एक्स वाय, देन वाय झेड, देन झेड एक्स. दोज आर द साइड्स ऑफ दिस अँगल्स. देन या ठिकाणी आता आपल्याला काय शोधावं लागणार आहे, पायथागोरसच्या थेरममध्ये पायथागोरसने काय सांगितलं आहे. नाव नेम, राईट द नेम ऑफ हायपोटेनस ऑफ ट्रायंगल ABC. या ट्रायंगल ABC चा हायपोटेनस म्हणजे काय, कर्ण. काटकोन करणाऱ्या कोणाच्या समोरील जी बाजू असते ती कर्ण असते कशाच्या, त्या त्रिकोणाची. ठीक आहे. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या कोणाच्या समोरील बाजूला आपण काय म्हणतो, कर्ण असे म्हणतो. हा जो काटकोन करणारा कोण आहे त्याच्या बरोबर समोरची बाजू जी आहे त्याला आपण काय म्हणणार, हायपोटेनस असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, हायपोटेनस म्हणणार. द हायपोटेनस ऑफ ट्रायंगल ABC कोणता असू शकतो सांगा बघू मग. तर अँगल बी च्या समोरचा लेंथ बाजू म्हणजे काय येणार आहे, लाईन सेगमेंट AC. ठीक आहे. लेंथ AC, लेंथ AC इज द हायपोटेनस ऑफ ट्रायंगल ABC. नाउ गेस. आता सेकंड फिगरकडे जावा तुम्ही. यातला हायपोटेनस कोणता येऊ शकतो सांगा बघू. यामध्ये हायपोटेनस ट्रायंगल MLN चा हायपोटेनस कोणता असू शकतो सांगा बघू. इथं अँगल आहे राईट अँगल. ठीक आहे. त्याच्या समोरील बरोबर बाजू कोणती येते, लेंथ MN. लेंथ MN is the hypotenuse of triangle MLN. Then after what is the hypotenuse of triangle XYZ. XYZ चा हायपोटेनस सांगा बघू. कर्ण सांगा XYZ चा कोणता येऊ शकतो. हायपोटेनस म्हणजे कर्ण लक्षात ठेवा. ठीक आहे. हायपोटेनस ह्या दोन बाजू ज्या आहेत ह्या दोन बाजूंना आपण M ला काय म्हणणार आहोत, बाजू म्हणणार आहोत, आणि N ला काय म्हणणार आहोत, बाजू म्हणणार आहोत, आणि समोरच्या बाजूला आपण काय म्हणणार आहोत, कर्ण म्हणणार आहोत. लक्षात. हा काय आहे, कर्ण आहे. ठीक आहे. देन याचा सांगा बघू कोणता असू शकतो. ट्रायंगल XYZ चा कर्ण कोणता असू शकतो. ट्रायंगल XYZ चा हायपोटेनस असणार आहे लेंथ XZ. ही बाजू असणार आहे. ठीक आहे. याची ही आणि याची. ठीक आहे. आपल्याला काय मिळाले या ठिकाणी, हायपोटेनस मिळाले. आता तुमच्या लक्षात आलं असेल हायपोटेनस म्हणजे काय.
आणि राईट अँगल ट्रायंगल जिथं असेल तिथंच पायथागोरसचा थेरम फॉलो केला जातो. लक्षात घ्या. ऑब्ट्यूस अँगलला ॲक्युट अँगलला तो लागू पडत नाही. फक्त तो कुठे लागू पडतो? फक्त राईट अँगल ट्रायंगलला. ठीक आहे. देन this theorem of Pythagoras states in a right angle triangle. मग या ठिकाणी काय केलंय? द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस टू इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. दिस इज अ पायथागोरस थेरम. म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. लक्षात घ्या. किती असतो? इतर दोन बाजूंच्या बेरजे इतका काटकोन करणाऱ्या त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग असतो. Look at this figure. Triangle ABC is drawn in this blackboard. What is the Pythagoras theorem then? This theorem of Pythagoras states that is a right angled triangle, the square of the hypotenuse. The square of hypotenuse. Hypotenuse कोण आहे याचा? AC आहे. ठीक आहे. Then AC square is equal to the sum of squares of other two sides. म्हणजे other two side कोणते आले? A, B and BC यांचा स्क्वेअर म्हणजे यांचा वर्ग. ठीक आहे. दोन बाजूंचा वर्ग जो आहे काटकोन करणाऱ्या कर्णाचा वर्ग हा या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ठीक आहे. काटकोन करणाऱ्या हा जो कर्ण आहे या कर्णाचा वर्ग या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. नाउ लेट्स प्रूव्ह हाऊ टू प्रूव्ह द पायथागोरस ऑफ दिस थेरम. आता त्याने कसं प्रूव्ह केलं? इन दिस ट्रायंगल ABC, in this triangle ABC is equal to if angle B is right angle. कसा आहे तो angle B? कसा दिलेला आहे सांगा बघू. राईट अँगल आहे. हा कसा अँगल आहे? राईट अँगल आहे. राईट अँगल then length AC square म्हणजे हा हायपोटेनस जो आहे. हायपोटेनस कोणता आहे याचा? AC. हा काय आहे? हायपोटेनस आहे. ठीक आहे. AC square is equal to length AB square plus length BC square. ठीक आहे. कर्णवर्ग बरोबर बाजूंचा पहिल्या बाजूचा वर्ग बेस इंटू हाईट. उंची गुणिले काय? उंचीचा वर्ग गुणिले काय असणार आहे या ठिकाणी? जर पाहायला गेलात तर उंचीवर पायाचा वर्ग गुणिले उंचीचा वर्ग. तर पाया काय दिला इथं सांगा बघू. जर हेच आपण पाहायला गेलो आपण तर पाया काय इथं? हा पाया आहे. आणि उंची कोणती आहे? ही उंची आहे. AB ही उंची. आणि हा काय आहे? कर्ण आहे. कर्ण वर्ग बरोबर उंचीचा वर्ग आणि अधिक पायाचा वर्ग. ठीक आहे. मग हेच आपण आता लिहित असताना आपण कसं करतो बघा. वन इज द साइड इज काय असणार आहे आपली? काय असणार आहे सांगा बघू. पाया म्हणतो आपण त्याला. बेस. दिस इज अ बेस अँड दिस इज अ हाईट. त्या त्रिकोणाचा बेस कोणता आहे? BC हा बेस आहे अँड AC हा काय? AB हा काय आहे? हाईट आहे. अँड AC हा काय आहे? हायपोटेनस आहे. दॅट्स वाय पायथागोरस थेरम काय लिहू शकतो आपण? पायथागोरसचा थेरम काय मिळतो आपल्याला एंड ऑफ स्टेजला? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. दॅट्स वाय देअरफॉर आता हायपोटेनस काय आहे? AC स्क्वेअर लेंथ AC स्क्वेअर is equal to base काय आहे? BC. length BC square plus length height कोणता आहे? AB. length AB square. length AB square. This is a Pythagoras theorem. हा तुम्हाला काय मिळतो? पायथागोरसचा थेरम मिळतो. आता how to prove this theorem is
वरून हा थेरम बरोबर आहे की नाही तो आपण पाहू शकतो, पडताळा घेऊ शकतो. तो कसा घेणार आहोत आपण? लेट्स लुक दिस. नाव लुक ॲट दिस फिगर. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या बेसची पण मापे दिलेली आहेत, 4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर. आता आपण प्रूव्ह करूया, हाऊ टू प्रूव्ह दिस. आता आपण काय करणार आहोत? इथं सूत्र जे आहे पायथागोरसच्या थेरमचं कोणतं आहे? हायपोटेनस पायथागोरस थेरम इज इक्वल टू नाव व्हेरीफाय द पायथागोरस थेरम. आता आपल्याला काय करायचं आहे? व्हेरीफाय करायचं आहे. काय? पायथागोरसचा थेरम. नाव व्हेरीफाय द पायथागोरस थेरम. दॅट्स वाय पायथागोरस थेरम इज इक्वल टू, नाव काय असणार आपला पायथागोरस थेरम? हायपोटेनस. थेरम काय दिली आपल्याला पायथागोरसची? सांगा बघू. इथं आहे, या ठिकाणी दिली आपल्याला. आपण मगाशी शोधली, सांगितलेली कशा पद्धतीने. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता इथं बेस काय दिसतो आपल्याला? सांगा बघू. हायपोटेनस काय दिसतो आपल्याला? 5 सेंटीमीटर. 5 स्क्वेअर, 5 चा वर्ग. ठीक आहे. नाव सॉरी, पहिल्यांदा आपण हायपोटेनस कोणता आहे तो लिहूयात. लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे? लेंथ BC स्क्वेअर प्लस हाईट काय आहे? लेंथ AB स्क्वेअर. आता लेंथ AC किती दिसतोय आपल्याला? 5, 5 चा वर्ग. देन BC किती दिसतोय? 3 चा वर्ग. देन AB किती दिलेला आहे? प्लस 4 चा वर्ग. ठीक आहे. 5 चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5. 5 चा वर्ग तुम्हाला वर्गसंख्या माहिती आहे बघा. 5 चा वर्ग करायचं मागच्या ह्या इयत्तेमध्ये पाठीमागच्या धड्यांमध्ये तुम्ही अभ्यास केला. 5 गुणिले 5, 5 चा वर्ग किती येतो? 25. 5 चा स्क्वेअर किती येतो? 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. देन आफ्टर 3 स्क्वेअर, 3 मल्टिप्लाय बाय 3, 3 3 जा 9 प्लस 4 स्क्वेअर, स्क्वेअर काय येतो? 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू 25. ठीक आहे. आलं का? दॅट्स वाय हायपोटेनस इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. वी प्रूव्ह धिस पायथागोरस थेरम. अशा पद्धतीने पायथागोरसने सुद्धा हा थेरम, या थेरमचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. नाव आता हा काय होणार आहे? 100 जो इकडं प्लस जो आहे तो इकडं 35 36 काय होणार आहे? मायनस होणार आहे. आणि हा PQ स्क्वेअर आहे असं राहणार आहे. लेंथ PQ स्क्वेअर. मग 100 कडून 36 मायनस झाले, किती राहिले? 64 राहिले. नाव किती राहिले? 64 राहिले. ठीक आहे. इज इक्वल टू 64 इज इक्वल टू लेंथ PQ स्क्वेअर. ठीक आहे. मग हा लेंथ PQ आहे असा येणार आहे. PQ स्क्वेअर म्हणजे आता या ठिकाणी 64 चा स्क्वेअर किती येणार आहे? 7 येणार आहे. वर्ग कितीचा वर्ग आहे? 64 7 चा वर्ग आहे. म्हणून लेंथ PQ आपल्याला किती मिळणार आहे? इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. हा किती मिळाला आपल्याला? 7 सेंटीमीटर. म्हणजे याचा वर्ग, पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग यांची बेरीज केली तर तो कर्णाचा वर्ग असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला हे उत्तर या ठिकाणी मिळतं. नाव स्टुडंट्स, वी लर्न पायथागोरस थेरम. You will draw some triangles, right angle triangles in your notebook and measure their sides. त्याचे जे मापे आहेत साईडचे ते घ्यायचे. सॉल्व एक्झाम्पल्स, सम एक्झाम्पल्स. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 87ला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स बघायचे अँड सॉल्व दोज एक्झाम्पल्स इन युअर नोटबुक. सगळे एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. अँड रिसाइट द फॉर्म्युला ऑफ पायथागोरस थेरम. हा जो पायथागोरस थेरमचा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला काय करायचा आहे? पाठ करायचा आहे. थँक्स. So students, solve examples of practice set number 48 on page number 90. Question number 1.
काही फिगर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला उदाहरणे सोडवायची आहेत. त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण देण्यात आलेले आहेत आणि या काटकोन त्रिकोणाची बेस अँड हाईट जी आहे ती सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. तुम्हाला हायपोटेनस काढायचा आहे. नाव सॉल्व दोज एक्झाम्पल्स इन युअर नोटबुक.